रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये आज आपण एका उत्तम अभिनेत्रीला, एका कवयित्रीला भेटणार आहोत, जिला सध्या सुख कळले. अर्थात आज आपल्यासोबत अभिनेत्री स्पृहा जोशी असणार आहे. हाय स्पृहा, खूप खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू प्रसन्न, थँक्यू. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये आमचा पहिला प्रश्न हाच असतो की कवयित्री, अभिनेत्री या पलीकडे स्पृहा जोशी सांगायची असेल तर कशी सांगता येईल? काय माहिती, म्हणजे मी तुला सांगू का, अनेक वर्षापासून आता या क्षेत्रात काम करते आणि मला खरंच असं वाटतं मला दुसरं काही आलं नसतं रे करता. बरं, मी या क्षेत्रात आले तीच हा डिसिजन घेऊन आले की मी एक वेगळंच करिअर ठरवलं होतं स्वतःसाठी. खरं म्हणजे किंवा माझ्या बाबांनी असं आपण म्हणूया, तर त्यांना मी वेगळंच काहीतरी करेन असं अपेक्षित होतं. पण एका पॉइंटला आपल्याला लक्षात येतं ना की हे आपलं कॉलिंग आहे, आपल्याला इथेच आवडतं, आपल्याला इथेच मजा येते. बरोबर. त्यामुळे ते ज्या क्षणी लक्षात आलं तेव्हापासून मी हेच काम करते. बर, अभिनय ही माझी मेन पॅशन आहे. ओके. आणि ते न करता मी राहू शकले नसते, त्यामुळे मी हे करायला आले. आणि माझ्या नशिबाने म्हणा किंवा देवाच्या कृपेने म्हणा, पण मला खूप चांगली चांगली कामं आतापर्यंत करायला मिळाली. करतोय त्या कामात इतकी मजा येते. आणि दुसरं म्हणजे असंही नाहीये, मला 1000 गोष्टी करायला आवडतात. मी माझं मनोरंजन खूप चांगलं करून घेते. कसं कसं मला मी आता कविता करणं हा एक छंद आहे. मला रमते मी त्यामध्ये. मग कविता वाचणं असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून कविता लोकांना ऐकवणं असेल किंवा लाईव्ह शो, मी म्हटलं माझा हे संकर्षण वाचरू आहे त्यातूनच आलेलं आहे की आपल्याला जे चांगलं वाटतंय, जे आवडतंय ते लोकांपर्यंत पोहोचवावं या आवडीने तो कार्यक्रम तयार झाला खरं म्हणजे. बरोबर. आणि इतर गोष्टी आहेत, वाचन आहे, मला फुलझाडांची आवड आहे. बरं. क्रोशे करायला आवडतं, मला डुडल करायला आवडतं, मला चित्र रंगवायला आवडतं. या सगळ्या गोष्टी मी करत असते. त्यामुळे सेटवर असताना मी नुसती बसली असं फार कमी वेळा होतं. मी काहीतरी करत राहते. आणि ते खूप वैयक्तिक आहे बरं का, म्हणजे त्याच्यातनं असं पुढे काही घडेल असं नाही. पण गाणी ऐकणं किंवा म्युझिक एक सतत माझ्या घरात असेल किंवा सेटवर काहीतरी मी करत राहते बेसिकली. बहुत बढिया. मला खरं तर हेच विचारायचं होतं की प्रत्येक माणूस स्वतःबद्दल थोडा विचार करत असतो की ह्या गोष्टी ज्या आहेत ना, या माझ्या प्लस पॉईंट आहेत. ओके. आणि काही गोष्टी ज्या आहेत ना, या थोड्या बदलल्या मी तर मला फायदा होऊ शकतो. इन द सेन्स मी बदलायला पाहिजे असं प्रत्येकाचा विचार असतो. सो प्लस पॉईंट कोणत्या आणि बदलायच्या गोष्टी कोणत्या? प्लस पॉईंट हे आहे की शक्यतोवर माझं कोणाशी भांडण होत नाही. शक्यतोवर मला त्या मनाने कमी राग येतो, पण येतो तेव्हा मग खूप. आता आणि तू मायनस पॉईंट आहे त्याच्यातच सांगून टाकते की गेल्या काही म्हणजे 1-2 वर्षातला हा माझ्यातला बदल मला जाणवतोय, जो मला खटकतोय की मला राग पूर्वी एकदम शांत असायचा, आता खूप पटकन राग येतो. म्हणजे असं होतं की डोक्यात गेली ही व्यक्ती, असं होतं ना. ते आता जरा पटकन व्हायला लागेल, बहुतेक वाढलेल्या वयाचा परिणाम असावा की काय माहित नाही. पण ओव्हरऑलच पेशन्स जरा कमी झालाय. हा एक डेफिनेट मायनस पॉइंट आहे. माझ्या आसपासचे जे अगदी जवळचे लोक आहेत ते खूप मला सांगायचा प्रयत्न करतात की तुला माणसं नाही ओळखतायत पटकन. म्हणजे पटकन कोणावरही मी विश्वास टाकते. हा कदाचित मायनस पॉइंट आहे माझ्यातला. सगळीच माणसं चांगली आहेत असं खरं तर वाटतं. आता ही दोन्ही बाजू असू शकतात की मी तितकी ओपन आहे. हा प्लस पॉइंट आहे की मी तितकी ओपन आहे. कोणाच्याही बद्दल मी पटकन कुठलाच ग्रह करून घेत नाही. बरोबर. आणि मी वेळ देऊ शकते त्या माणसाला तेवढा माझ्या जवळ येण्यासाठी. सो हा प्लस पॉइंट आहे. पण मायनस पॉइंट हा आहे की कळत नाही पटकन आपला कोणी फायदा घेतलाय का किंवा काय. म्हणजे आता हे काही सिम्पथी कार्ड नाहीये, पण एक बरोबर आणि चूक या जे टिकमार्क्स असतात त्याच्यात टाकायचा प्रयत्न करते. बरोबर. स्पृहा जोशी कवयित्री का स्पृहा जोशी अभिनेत्री? ओळख जास्ती कुठली सुखावणारी आहे किंवा जास्ती आवडणारी आहे? मुळात माझी पॅशन हे अभिनय करणं हीच आहे. हो. मला स्वतःला मी स्टेजवर असताना, परफॉर्म करताना, कॅमेऱ्यासमोर असताना जितकी खुश असते ना, तितकं म्हणजे मला भयंकर आनंद मिळतो त्या सगळ्या गोष्टींनी. मी अत्यंत एक्साइटेड असते परफॉर्म करायचं झालं की. मला खूप आवडतं काम करायला या क्षेत्रात. सो माझ्या मते तरी इनिशियल माझी तीच ओळख आहे. आणि कविता परत कसं आहे, हे ओघाओघानी आलंय. पुढचं जे झालंय ना, मी कवयित्री व्हायचं म्हणून कविता करायला लागले असं झालं नाही. बरोबर. कविता हे माझं रिलॅक्सेशनचा पॉइंट आहे. म्हणजे मला जेव्हा आतून वाटतं तेव्हा मी लिहिते.
आणि तोपर्यंत मी लिहित नाही. मी अतिशय आळशी सुद्धा आहे. म्हणजे जेव्हा तुमचं करिअर ते असतं तेव्हा तुम्हाला आळशीपणा करून चालत नाही. तिथे मग डेडलाईन्स येतात, तिथे तुम्हाला डिलिव्हर करण्याची जबाबदारी येते अंगावरती. तो स्ट्रेसच मी कधी घेतलेला नाही आयुष्यात. मी गाणी पण अशीच लिहिली आहेत जेव्हा अगदीच म्हणजे जवळच्या मित्रांनी विचारलं कधीतरी की अगं लिहिशील का हे, तर त्यातनंच ते झालंय. ते माझं करिअर नाही. आणि हे मला खूप अगोदर कळलं होतं की हे आपलं 24 तासाचं करिअर नाही. बरोबर. कविता करणं हा छंद आहे जो मला फार आनंद देतो मनाला माझ्या, मला मोकळं व्हायला मदत करतो. पण पॅशन म्हणशील तर ती अभिनेत्री असणं हीच आहे. पण स्पृहा जोशी ही तर अनेकांची आवडती अभिनेत्री आहेच आहे. स्पृहा जोशीची आवडती अभिनेत्री असेल तर ती कोण बरं? अनेक नाव आहेत. म्हणजे आता मला रेखा प्रचंड आवडते. मधुबालाची मी खूप फॅन आहे. वहिदा रहमान मला खूप आवडतात. नूतनची मी खूप फॅन आहे. किंवा थोडं पुढे आलो तर अर्थातच स्मिता पाटील त्या जनरेशन मधलं, त्यांना टाळून पुढे जाऊ शकत नाही. मेरिल स्ट्रीप, जुलिया रॉबर्ट्स खूप जवळचा म्हणजे मनाच्या जवळचा अशा अभिनेत्री ज्यांचा प्रत्येक परफॉर्मन्स असा अभ्यासासारखा मी बघायचा प्रयत्न केलाय. सो मराठीमध्ये पण अनेक उत्तम आपल्याकडे, मुक्ता तर अर्थातच. मी मुक्ता आणि मी मला अजून आठवतंय मी जेव्हा अग्निहोत्र करायला लागले तेव्हा मी SY ला होते कॉलेजला आणि मुक्ता तेव्हा स्टार होती. आणि पहिल्या दिवशी जेव्हा मी सेटवर गेले आणि मुक्ताला भेटले तेव्हा जो एक जॉ ड्रॉप म्हणतो ना आपण, तसा झाला होता माझा की शपथ आपण हिला प्रत्यक्ष बघतोय समोर. आणि मुक्ता माझ्याकडे आली आणि मला म्हणली की अगो तू खूप मस्त काम करतेस या सिरियल मध्ये, मला खूप आवडतंय तुझं काम. आणि मला असं झालं की हे काय आत्ता बोलली ही. म्हणजे तो जो एक कॉन्फिडन्स बुस्टर असतो की आपण ज्यांना बघून ठरवलं की आपण अभिनय क्षेत्रात यायचंय ते आपल्याला जेव्हा हे सांगतात. किंवा सई ताम्हणकर, मला सईचं काम खूप आवडतं. सईने असं रॅन्डमली एक दिवस मला फोन केला होता. आणि हे किती महत्वाचं असतं बघ. साधारण कोविड आणि कोविडचा पुढचा काळ होता जेव्हा असं सगळं ठप्प झालं होतं आणि काही फार ग्रेट घडत नव्हतं आसपास कामाच्या दृष्टीने किंवा ओव्हरऑल आपण सगळे स्ट्रेसमध्ये होतो. कोविडने एक चपराक दिली होती सगळ्यांना. तर तेव्हा काही ध्यानीमनी नसताना अचानक सईचा मला फोन आला आणि सई म्हणली की तू खूप चांगलं काम करतेस, असंच करत राहा. तर आता हे किती महत्वाची गोष्ट आहे कुणीतरी आपल्या आसपास आपल्याला सांगणं. किंवा मधुरा वेलणकर, मी आता तुला खोटं वाटेल पण आता आपला फोन होण्याआधी मी मधुरा ताईला फोन केला होता. अलीबाबा आणि 40शीतले चोर नावाचा जो सिनेमा आता रिलीज झाला त्याच्यात मधुरा ताईने एक्सलंट काम केलंय. आणि मला ते तिला सांगायचं होतं की मला तुझं काम भयंकर आवडलं त्या सिनेमातलं, म्हणून आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या. तर ह्या ज्या काही व्यक्ती आहेत ना एकदम सिन्सिअरली कामासारखं कामाला बघणाऱ्या आणि म्हणजे कशाचीही पर्वा न बाळगता ज्या पद्धतीचं काम त्या करतायत. आणि कोणी असा गॉडफादर नव्हता या कोणाच्याच मागे ना. सगळी ओळख जी आहे ती त्यांनी स्वतः निर्माण केलेली ओळख आहे. मला फार भारी वाटतं या सगळ्या. आणि सगळ्यात म्हणजे आता माझ्या जनरेशनच्या ज्या सगळ्या मुली आहेत त्या असंच काम करायचं. नावं किती लोकांची घेणार आपण एका ह्याच्यामध्ये. क्या बात आहे. पण स्पृहा, आज इतका वेळ आम्हाला तू दिलास आणि इतक्या छान गप्पा तू आमच्यासोबत मारल्या. च्या पलीकडची स्पृहा जोशी आमच्यापर्यंत पोहोचवलीस त्याबद्दल रेडिओ सिटीच्या वतीनं, लिसनर्सच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.